स्वयंपाकाला थोडा जरी उशीर झाला तर मला आहे ना सगळ्यात पहिले समोर येते ती अंडा भुर्जी। तर मी आहे ना आता 4 अंड्यांची अंडा भुर्जी बनवणार आहे। खूप दिवस झाले तशी भुर्जी बनवलेलीच नव्हती, म्हटलं चला आज बनवू। तर मस्त आता कढईत तेल टाकलंय आणि खूप सारा कांदा मी कट करून घेतलाय आणि टोमॅटो, हिरव्या मिरच्या पण कट करून घेतले। तर आता तेल टाकलंय 3 पळ्या आणि त्याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी दिली। नंतर त्याच्यामध्ये थोडे हिरव्या मिरच्या टाकल्या, मीठ टाकलं चवीपुरतं, नंतर कांदा टाकलाय। तर कांदा मस्त परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत। नंतर टोमॅटो पण टाकायचे आहे आणि टोमॅटो पण मस्त नरम करून घ्यायचे आहे। तर हळद पण टाकली, घरातलं लाल तिखट टाकलं आणि काळा मसाला पण टाकला थोडासा, एक चमचा। त्याच्यानंतर कोथिंबीर टाकली आणि अंडे ठेवलेले होते फोडून ते पण त्याच्यामध्ये ॲड केले। तर घरामध्ये ना आमच्या अशी खूपच अंडा भुर्जीच्या अशा गाठी गाठी राहताना, तर त्या नाही आवडत। त्याच्यामुळे ना मग जास्त वेळ असं हलवलं का, मिक्स केलं का मस्त असं आहे ना मोकळी मोकळी अंडा भुर्जी तयार होते। तर बघू शकता तुम्ही। तर अंडा भुर्जी झाली। त्याच्यानंतर मिस्टरांनी बघा खूप सारा आहे ना वाटाणा आणलेला होता। तर मी त्यांना म्हटली होती खूप लोक आहे ना असं फ्रोझन मटार घरामध्ये तयार करून ठेवते वाटाणा। तर मी पण म्हटलं फ्रीजमध्ये ठेवून बघल। तर पहिल्यांदाच मी आता ठेवून बघणार आहे। आणि बघा लाडू पण सोलू लागतो वाटाणा आणि सिद्धीला पण बसवलं होतं। रिद्धीला म्हटलं थोडीशी व्हिडिओ बनव। तर बघू शकता तुम्ही 3-4 किलो वाटाणा असेल, मी तर काही विचारलं नाही। आणि सोलून बघा एवढाच निघाला। तर त्याचे सालच खूप निघते आणि भर जास्त निघत नाही। तर राहिलेला वाटाणा पण सोलायचा होता। तर कसा वाटला मेनू व्लॉग? बाय बाय।